जय शिवराय मित्रांनो, आपण आलो होतो कोल्हापूरमध्ये किल्ले पन्हाळगड बघण्यासाठी। मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराकडे गेलो। मित्रांनो, हे मंदिर फार जुनं आहे, जे की शाहू महाराजांनी बांधलेलं आहे 1913 मध्ये। मित्रांनो, पहिल्या स्टेजला आपण इथे दर्शन वगैरे फोटो काढले। मित्रांनो, त्याच मंदिरासमोर ही शाळा आहे, त्या शाळेत थोडंफार फिरलो, बघितलं वगैरे आणि आलो समोर। शाळेचा परिसर बघितला, खूप छान आहे म्हटलं तिथलं वातावरण पण। आणि मग नंतर रिक्षात बसलो, रिक्षात बघून चाललो समोर बघण्यासाठी। मित्रांनो, 3 मजली बिल्डिंग दिसते इंग्रजांच्या काळामधली। मित्रांनो, हा आहे किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर। मित्रांनो, किल्ल्याची उंची सुमारे 920 फूट। मित्रांनो, हा पूर्ण किल्ल्याचा आजूबाजूचा परिसर आहे आणि त्याच्या पायथ्याशी एक गाव बसलेलं आहे। मित्रांनो, बघू शकता, हा पूर्ण लांब लांबचा परिसर आहे मित्रांनो किल्ल्याच्या आजूबाजूचा। मित्रांनो, किल्ल्यावरतीच आमदार लोकांना, खासदार लोकांना, सरकारी मुख्यमंत्री वगैरे यांना राहण्यासाठी या किल्ल्यावर बांधलेले बिल्डिंग वगैरे आहे मित्रांनो। त्यानंतर आलो आपण जिथं शत्रूवरती नजर ठेवल्या तिथे लांब लांब पर्यंत शत्रू दिसत होता, कुठून आला काय आला सगळं दिसत होतं। त्यानंतर मित्रांनो, हा किल्ला एकमेव असा आहे महाराष्ट्रातला जिथं की या किल्ल्यावरती सगळ्या काही व्यवस्था आहे। मित्रांनो, इथं सरकारी ऑफिस आहे, सगळं आहे, पूर्ण किल्ला हा सरकारच्या ताब्यात आहे। मित्रांनो, ही जो रस्ता दिसतोय या रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज गेले होते, किल्ल्याच्या बाहेर पडले होते। हा किल्ल्याची चोर वाट म्हणले होते मित्रांनो। इथं जी खून दिसते तिच्यावर लिहिलेले राजमुद्रा आहे, छत्रपती शिवाजी महाराज इथूनच बाहेर पडले होते किल्ल्याच्या। ही जी चोर वाट आहे मित्रांनो। त्यानंतर आलो आपण मित्रांनो जिथं धान्य साठवलेलं होतं जुनं, त्या कोट्या बघण्यासाठी। मित्रांनो, या धान्याच्या कोट्या याला लाकडी दरवाजे बसवलेले होते पहिले, याच्यावरतून धान्य टाकलं जात होतं आणि नंतर काढलं जातं। मित्रांनो, याच्या 3 कोट्या आहे, गंगा, यमुना, जमुना, सरस्वती। तर नमस्कार मित्रांनो, या किल्ल्याला 3 गेट आहे, बघू शकता। आजूबाजूला रेल्वे वगैरे, लहान मुलाची खेळ वगैरे। मित्रांनो, आता या किल्ल्याचा आजूबाजूचा परिसर आहे, आपल्याला जायचं आता किल्ल्याचे मेन 3 गेट आहे मित्रांनो। ते 3 गेट बघायला मित्रांनो, ते नेमकी सहल वगैरे आली होती, ते फोटो वगैरे काढत होते। मित्रांनो, या किल्ल्याला 3 गेट आहे मित्रांनो, हे 3 गेट आहे। शत्रूंनी जरी हल्ला केला, हत्ती जरी आला तर युटर्न ना हत्तीला दरवाजा तुटत नाही, त्यामुळे 3 गेट बनवलेले आहे मित्रांनो। गेट जवळ ही विहीर आहे, एक 5च फूट विहीर आहे, तरी तिला खूप पाणी आहे मित्रांनो, बघू शकता। खूप दिवसापूर्वीची विहीर आहे मित्रांनो, हे बघू शकता। किल्ल्याचे 3 दरवाजे मित्रांनो, आजूबाजूचा परिसर त्याचा किल्ल्याचा मित्रांनो। त्यानंतर आलो आपण सेफ्टी विहीर कडे, म्हणजे आपल्या सैनिकासाठी सेफ्टी विहीर होती, त्यांना पाणी पिण्यासाठी, म्हणजे शत्रू येऊन त्या विहिरीमध्ये विष टाकू नये म्हणून एक सेफ्टी विहीर बनवलेली आहे मित्रांनो। ही बघू शकता सेफ्टी विहीर। आता आपल्याला जायचं सेफ्टी विहीर बघण्यासाठी, बघू शकता एकदम सेफ पाणी मित्रांनो, आपल्या सैनिकासाठी पिण्यासाठी होतं मित्रांनो। आपण त्यानंतर वर आलो, वरती असा काही परिसर आहे मित्रांनो। त्यानंतर आपण थोडस समोर गेलो मित्रांनो। किल्ले पन्हाळगड महाराष्ट्रातला असा एकमेव किल्ला आहे ज्या किल्ल्यावर सगळी काही सुविधा आहे, सरकारी ऑफिस आहे, हॉस्पिटल आहे, सगळं काही आहे मित्रांनो। किल्ल्यामध्येच एक तलाव आहे आणि खूप साऱ्या ठिकाणी विहिरी पण आहे मित्रांनो। आणि त्या तलावाच्या बाजूला एक छोटंसं मंदिर आहे सोमेश्वराचं, जे की छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं मंदिर आहे मित्रांनो। याच मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सोनचाफ्याची 1 लक्ष फुलं सैनिकाद्वारे अर्पण केली होती मित्रांनो। याच मंदिराच्या आतमध्ये एक शिवलिंगाची पिंड आहे महादेवाची, आणि याच्या बाजूला तलाव आहे मित्रांनो, बघू शकता कसं खूप सारं पाणी आहे मित्रांनो। त्याच ठिकाणी हा वीर शिवकाशीचा पुतळा बांधलेला आहे मित्रांनो, बघू शकता। त्याच्यावर पूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो। हा आहे किल्ले पन्हाळगडचा नकाशा मित्रांनो। याच ठिकाणी हाच खालचा दरवाजा तोडला आणि किल्ले पन्हाळगडवर जाण्यासाठी रस्ता बनवला। आज त्या गावात खूप काही साऱ्या सुविधा आहे मित्रांनो, एक वेळेस नक्की जा आणि किल्ले पन्हाळगड नक्की बघून या। जय शिवराय मित्रांनो। एवढाच होता आपला किल्ले पन्हाळगडचा ब्लॉग, आपण संपूर्ण किल्ला बघितला मित्रांनो। किल्ले पन्हाळगडचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजून देखील तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत जय शिवराय।